नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. आपल्या हरभरा, तूर आणि मका उत्पादकांसाठी काही महत्त्वाचे अपडेट आहेत. काही महत्त्वाची माहिती पुढे येते. त्याचा आढावा आता आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. हरभरा उत्पादकांसाठी एकतर आता नोंदणी सुरू होणार आहे. हमी भावानं खरेदी सुरू होणार आहे. तूर नोंदणीसाठी तसंच खरेदीसाठी मुदत वाढवण्यात आली आहे. मका खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देण्यात आलं, तसंच हमी भावानं मका खरेदीची मुदत देखील वाढवून देण्यात आली. आणि या सगळ्या निर्णयांचा सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता सुरुवातीला आपण हरभऱ्याचं बघूयात की हरभराविषयी नेमका आज काय माहिती पुढे येते. तर देशामध्ये हरभरा खरेदीसाठी आपल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली होती. महाराष्ट्रामध्ये 7,61,000 टन एवढं हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे. त्याला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मंजुरी दिली. आता राज्य पातळीवर अजून नोडल एजन्सीकडे त्याबाबतचं पत्र आलं नाही. म्हणजे जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात केली जात नाही किंवा त्याचं नियोजन केलं जात नाही. परंतु पहिल्या टप्प्यात आता हरभरा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 1 मार्चपासून ज्या शेतकऱ्यांना आपला हमी भावानं हरभरा विकायचा आहे त्या शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होणार आहे. आता ज्या खरेदी केंद्रांवरती आपल्या तुरीची खरेदी सुरू आहे किंवा ज्या खरेदी केंद्रांवरती शेतकऱ्यांनी तुरीची नोंदणी केली त्याच खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची देखील नोंदणी केली जाणार आहे. त्याच खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची देखील खरेदी केली जाणार आहे. म्हणजेच काय, तर हरभरा खरेदीसाठी यंदा खरेदी केंद्र जास्त असणार आहेत. आता तुरीसाठी जवळपास 1,006 खरेदी केंद्रांवरती खरेदी सुरू करण्यात आली आहे. म्हणजे 1,006 खरेदी केंद्रांना तूर खरेदीची परवानगी देण्यात आली. ती खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. आता सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा तूर बाजारामध्ये दाखल झाली तेव्हा तुरीचा बाजारभाव हमी भावाच्या पुढे गेला होता. परंतु जेवढी तेजी आली त्यानंतर काही प्रमाणात आपल्याला भाव देखील कमी होताना दिसून आले आहे. नवीन मालाची आवक जी बाजारामध्ये होते त्याचा दबाव दरावर दिसून आला. सध्या तुरीचा बाजारभाव आपला 7,200 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. त्यामुळं ज्या भागामध्ये तुरीचा बाजारभाव 7,500 रुपयांपेक्षा कमी आहे त्या भागात सध्या हमी भावानं तुरीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते आहे. आता याच खरेदी केंद्रांवरती हरभऱ्याची नोंदणी केली जाणार आहे आणि जेव्हा केंद्राकडून पत्र येईल तेव्हा प्रत्यक्ष खरेदीची तारीख जाहीर केली जाणार आहे. परंतु 1 मार्च ते 31 मार्च या दरम्यान आपल्या हरभरा उत्पादकांनी खरेदी केंद्रांवरती जाऊन हमी भावानं हरभरा विक्रीसाठी नोंदणी करून ठेवायची आहे. कारण सध्याचा बाजारभाव हमी भावापेक्षा 15 ते 18% कमी आहे. यंदा हरभऱ्यासाठी केंद्र सरकारनं 5,875 रुपये हमी भाव जाहीर केला. सध्याचा बाजारभाव आपल्याला 4,800 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. सरासरी 5,000 रुपयांच्या आसपास सध्याचा बाजारभाव दिसून येतोय. म्हणजेच हमीभावापेक्षा बाजारभाव सध्या 15 ते 18% कमी आहे. एवढ्या कमी भावामध्ये आपल्या हरभरा उत्पादकांचं नुकसान होणार आहे. त्यामुळंच जसं आपले नोंदणी पहिल्यांदा करून घ्या आणि जशी खरेदी सुरू होईल तसं आपण पहिल्या टप्प्यामध्ये हमीभावानं आपला हरभरा विकू शकता. आता नोंदणीची प्रक्रिया आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. कुठले डॉक्युमेंट लागतात, कागदपत्र कुठले लागतात ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपण सोयाबीन विकलं, तूर देखील विकतोय. आता हरभऱ्याची नोंदणी त्याप्रमाणेच करायची आहे. आता तुरी संदर्भात देखील एक महत्त्वाची बातमी येते. एकतर तुरीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी रोजी तुरीच्या नोंदणीची मुदत संपली होती. परंतु आता 24 मार्चपर्यंत आपल्या तूर उत्पादकांना नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे आता तूर उत्पादकांनी तातडीनं नोंदणी करून आपल्या तुरीची विक्री कशी करता येईल याचं एक नियोजन करावं. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना लगेच तूर विक्री करायची आहे आणि ज्यांच्या भागामध्ये सध्याचा तुरीचा बाजारभाव कमी आहे त्या शेतकऱ्यांनी हमी भावानं विक्रीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये तुरीचे बाजारभाव सुधारण्याचे संकेत दिसत आहेत. म्हणजे असा अभ्यासकांचा अंदाज आहे की देशातलं तुरीचं उत्पादन कमी आहे. आयात देखील गेल्या वर्षीपेक्षा जास्त होईल याचा अंदाज कमीच आहे. त्यामुळे तुरीचे भाव मार्च महिन्यामध्ये काहीसे सुधारण्याचे अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहेत. परंतु जोपर्यंत तुरीचे भाव सुधारत नाही तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांना आता तूर विक्री करायची आहे त्यांनी पहिलं प्राधान्य हमी भावाला देणं गरजेचं आहे. कारण तुरीचा बाजारभाव 8,000 रुपये आणि सध्या बाजारातला जो काही भाव दिसतोय तो 7,200 रुपयापासून सुरू होतोय. बाजारामध्ये जे काही चढ उतार होत आहेत किंवा बाजारामध्ये भविष्यामध्ये जे काही ट्रेंड दिसून येत आहेत याचा आढावा घेऊन आपण आपल्याला नेमकी विक्री कधी करायची त्यानुसार आपलं नियोजन करावं. परंतु किमान 8,000 रुपयाच्या कमी भावात तूर विकू नये असं आवाहन अभ्यासकांनी केलेलं आहे. आतापर्यंत तूर खरेदीला कमी प्रतिसाद मिळाला. जसं सुरुवातीला सांगितलं की राज्यामध्ये 1,006 खरेदी केंद्रांवरती तूरीची खरेदी सुरू झालेली आहे. राज्यात 3,34,000 टन एवढं खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. परंतु आतापर्यंत 9,700 टन एवढीच तुरीची खरेदी हमी भावानं होऊ शकली. कारण अजूनही बहुतांश शेतकरी थांबलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना आता पण तूर विकायचे त्यांनी किमान हमी भावानं तरी आपली तूर विकावी. कारण बाजारभावामध्ये सध्या कमी भाव मिळतोय. आपण जर आपल्या गावामध्ये किंवा
आपल्या बाजार समितीमध्ये तुरीची विक्री करत असाल तर आपल्या त्या बाजारामध्ये नेमका भाव काय आहे आणि जो हमी भाव आहे 8,000 रुपये त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला किती कमी दर मिळतोय याची एक तुलना करावी आणि जर शक्य असेल तर हमी भावापेक्षा कमी दरामध्ये आपल्या तुरीची विक्री करू नये, कारण तूर खरेदीचे उद्दिष्ट जास्त आहे. आतापर्यंत खरेदी कमी झालेली आहे. पुढच्या टप्प्यामध्ये तूर दरवाढीचे संकेत मिळत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे किमान हमी भावानं तरी आपल्या तुरीची विक्री करावी असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता आपलं जे तिसरं अपडेट आहे ती आहे मक्याविषयी. आता आपण मक्याविषयी वेळोवेळी आढावा घेतला होता की मक्याची हमी भावानं खरेदी वाढणं किंवा अनेक भागांमध्ये सुरू होणं गरजेचं आहे, कारण यंदा मक्याचा हमीभाव 2,400 रुपये आणि सध्याचा बाजारभाव अगदी 1,500पासून ते 1,800 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मिळतोय. सरासरी बाजारभाव आपल्याला 1,700-1,800 रुपये दिसून येतोय. म्हणजे 1,800 रुपये जरी आपण पकडला तरी सध्या मिळणारा बाजारभाव हमीभावापेक्षा 600 रुपयांना कमी आहे. हे 600 रुपये मक्याचा जर आपण विचार केला तर खूपच कमी आहे. त्यामुळं मक्याची खरेदी जास्तीत जास्त व्हावी अशी मागणी शेतकरी आणि काही नेत्यांनी देखील केली होती. परंतु सुरुवातीला राज्यामध्ये केवळ 51,000 टन एवढं मका खरेदीचं उद्दिष्ट दिलं होतं. आता पुन्हा त्यात वाढ केली आणि 20,000 टन खरेदीचं उद्दिष्ट वाढून दिलं, म्हणजे आता 71,000 टन एवढं खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे. आता जे काही आपला आदिवासी पट्टा आहे किंवा आदिवासी जे काही महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून जी काही खरेदी केली जाणार आहे, या महामंडळाला म्हणजे आदिवासी पट्ट्यामध्ये देखील जी काही मक्याची खरेदी होते त्यात देखील आता खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देण्यात आलं. जवळपास 15,000 टन एवढं खरेदी उद्दिष्ट वाढवून दिलं आहे. आधी ते 10,000 टन एवढं होतं. म्हणजेच या महामंडळाच्या माध्यमातून किंवा आदिवासी पट्ट्यामध्ये 25,000 टन एवढं खरेदी होणार आहे आणि इतर महाराष्ट्रामध्ये 71,000 टन एवढं खरेदीचं उद्दिष्ट असणार आहे. म्हणजेच जवळपास जर आपण विचार केला तर 96,000 टन एवढं खरेदीचं उद्दिष्ट आतापर्यंत राज्यामध्ये देण्यात आलेलं आहे. मका खरेदी केंद्र सुरू आहेत, परंतु अजूनही आपल्या शेतकऱ्यांची जी अडचण होती की आपल्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती ऑनलाईन सातबाऱ्यावर मका पिकाची नोंद नाही आहे, ही अट काढून टाकण्याची गरज आहे. तलाट्याने सातबारा दिल्यानंतर म्हणजे जर समजा तलाट्यानं शेतकऱ्याला असा उतारा दिला, सातबारा दिला की ज्यावर नोंद आहे की या शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली होती, अशा शेतकऱ्यांचा मका खरेदी केंद्रावर खरेदी केला जावा. हे जर केलं तर जास्तीत जास्त शेतकरी हमीभावानं आपला मका विकू शकतील. परंतु राज्य सरकारकडून अजूनही असा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे, कारण यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी नव्यानं मका लावला. अनेक भागामध्ये मक्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं, परंतु मका पिकाची नोंद सातबाऱ्यावरती अनेक शेतकऱ्यांनी केलेली नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत मक्याचा बाजारभाव चांगला होता. हमीभावानं मका विक्रीची शेतकऱ्यांवरती वेळ आली नव्हती. यंदा शेतकऱ्यांना असा अंदाज आलाच नसेल लागवडीच्या काळामध्ये की मक्याचे बाजारभाव पुढच्या टप्प्यामध्ये हमीभावापेक्षा देखील कमी राहतील किंवा एवढे कमी होतील. आता सध्याचे शेतकऱ्यांची महत्त्वाची अडचण आहे म्हणजे उद्दिष्ट वाढून दिलं ते पण कमीच आहे. किमान 2.5 ते 3 लाख टन उद्दिष्ट असायला पाहिजे होतं, परंतु ते आता आपल्या राज्यामध्ये 71,000 टनांच्या दरम्यान आलेलं आहे. आदिवासी पट्ट्यामध्ये ते 25,000 टनांच्या दरम्यान आहे. हे वाढवणं देखील गरजेचं आहे, पण हे उद्दिष्टही साध्य होईल का नाही अशी शंका आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे, कारण सातबारा उतारावरती पिकाची नोंद नसणं. जोपर्यंत ही अडचण सुटणार नाही तोपर्यंत जास्तीत जास्त शेतकरी हमीभावानं मका विकू शकणार नाही असं राज्यभरातल्या मका उत्पादकांनी सांगितलेलं आहे. आता सरकार हे मागणी मान्य करणार का हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये कळेलच, परंतु सध्या अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये जर समजा आपल्या काही लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केला तर कदाचित सरकार त्यावर निर्णय घेऊ शकतं. आता तूर, मका आणि हरभरा या 3 आपल्या महत्त्वाच्या पिकांपैकी की ज्या पिकांची आवक सध्या बाजारामध्ये चांगली सुरू आहे. मक्याची आवक चांगली सुरू आहे, तूर देखील नवीन बाजारात आली, हरभऱ्याची आवक आता हळूहळू वाढती आहे. या तिन्ही आपल्या महत्त्वाच्या पिकांच्या खरेदी संदर्भानं हे महत्त्वाच्या 3 अपडेट होत्या. त्यामुळे तातडीनं पहिल्यांदा एकतर नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर आपल्या गरजेप्रमाणे जेव्हा आपल्याला हा माल विकायचा आहे त्यानंतर त्याची हमीभावानंच विक्री करा. किमान हमीभाव आपण मिळवू शकतो, पण त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करणं आपल्याला गरजेचं आहे. आता आपल्या या महत्त्वाच्या हरभरा, तूर आणि मका या तिन्ही शेतीमालाच्या बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडतील त्याची माहिती आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.